तर डायरेक्ट ट्रक घाटामध्ये पलटी होऊन गेला ना रे भाऊ. तर काय म्हणता खानदेशनी पट्टे हो हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉक पावर का भाऊ. तर पब्लिक आम्ही चाललो होतो बरं का भाऊ. आज बुलढाणा घाट पाहून जर तुम्हाला समजलं जातं ना आपल्याच होतो आज शुभम भाऊ. आम्ही डायरेक्ट पोहोचलो बरं का भाऊ बुलढाण्यामध्ये आल्याबरोबर सगळ्यात पहिले आपलं स्वागत होतं जय महाराष्ट्र बोलून मित्रांनो. जण मी सकाळचा नाही गेलो होतो भाऊ 7 वाजायचा पण आता पोहोचलो भाऊ. आम्ही तर चहा बिया पिऊन घेतो कारण की सकाळची चहा पिली नाही भाऊ तुमच्या भावाने. चहा पिणं इज मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो. तुम्हाला माहिती ना का भाऊ झोमॅटोवाला आला आणि झोमॅटोवाला खायचं घेतलं आपण गाडीत ठेवून दिलं भाऊ. म्हणलं आता हे आल्यावरच खावा आपण. म्हणलं आता एक चक्कर मारून गावातून काय खाय प्यायला घेऊन येऊ दुसरं. चालता मला एक मॉल दिसला मग त्या मॉल मध्ये घुसलो मी घेतली एक 40 वाली कॅडबरी. 40 वाली नाही बाबा 5 रुपये वाढवले त्यांनी 45 वाली करून टाकली. बुलढाण्याच्या रेसिडेन्सी मध्ये आलेले होते भाऊ कुणाल भाऊला भेटून जा म्हणलं आता बुलढाण्यातून. त्यासोबत आपल्या सोजल भाऊला पण भेटून गेलो बरं का. सोजल भाऊच्या हातात घेतला म्हणलं काय चालू आहे सोजल भाऊ एकदम आराम बोला त्यांना तर भेटलो भाऊ आपण. पण तिथून डायरेक्ट निघलो आम्हाला घाटात दिसला भाऊ ट्रक पलटीवर. म्हणले जरा ड्रायव्हर वाचेला किनारे बाबा. तुम्हाला वाटतं का ड्रायव्हर वाचेला तर कमेंट करून नक्की सांगा बरं का भाऊ. आपल्याला लय मोठा ऍक्सिडेंट झालेला होता. आम्ही तिथे थांबून विचारलो होतो त्यांना तर ते म्हणे आम्हाला ड्रायव्हर वाचले म्हणे. ट्रक कवाचं 2-3 दिवस झाले पलटी वेल होता. म्हणलं असं काय आम्हाला तर दुसरंच वाटलं होतं. डायरेक्ट मला जायचं होतं भाऊ आशिम भैयाला घ्यायला. आशिम भैया जायला होतं कुठेतरी. म्हणलं आता चला आशिम भैयाला घेऊन येऊन. हा रस्ता तर असा आहे ना भाऊ म्हणलं इथून आमची गाडी ऑफ रोडिंग करून म्हणलं तुम्ही म्हणले भाऊ काय लागून जायला फॉलो करा लवकर.